प्रत्येक डिझायनर हा त्याच्या डिझाईनमध्ये शेतकरी राजाला शेतात राबताना वगैरे दाखवत असतो. पण आपण आजच्या या व्हिडिओत आजच्या या डिझाईनमध्ये याच्या उलट केलेले आहे. शेतकरी राजा नक्कीच हा कष्टकरी आहे, पण आपण त्याचं मेहनतीचं फळ हे आपण आजच्या या डिझाईनमध्ये दाखवलेलं आहे. एक उत्तम अशी डिझाईन ही पॉलिटिकल डिझाईन आपण तयार केलेली आहे. याची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. शेतकरी राजाला आपण एकदम हसताना आनंदात शेतातील उत्पन्न हा घरी नेताना किंवा असं घेऊन जाताना आपण दाखवलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला नक्कीच ही डिझाईन आवडेल. जास्तीत जास्त या डिझाईनला लाईक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण फोटोशॉप आता ओपन केलेली आपली PSD फाईल जी आहे ती देखील आपण ओपन केलेली आहे. डिझाईनची साईज कॅनव्हास साईज तुम्ही बघू शकता 9x12 आपण ठेवलेली थोडी. आणि त्याच्यानंतर आपण एक चॅट GPT वरून AI कडून आपण ही इमेज तयार करून घेतलेली आणि ही इमेज आपण आजच्या डिझाईनमध्ये इथे यूज केलेली आहे. तुम्ही बघू शकता डायरेक्ट आपण इमेज ही यूज केलेली आहे. भरपूर चेंजेस करून आपण फायनली आपण हे अशा प्रकारे AIच्या मदतीनं आपण हे शेतकऱ्याची बैलगाडी घरी घेऊन जाताना असे थोडक्यात आपण ही इमेज जनरेट केलेली आहे. त्याच्यानंतर इकडे आता आपल्याला फुटर वगैरे टाकायचे, कारण आपण पॉलिटिकल कन्सेप्ट तयार करतोय. फुटर वगैरे टाकण्यासाठी आपण इथे हिरवा कलर आपण इथे ऍड केलेला का, तर इकडे गवत वगैरे तर ते हिरवच आहे. त्याच्यानंतर थोडंसं त्याला डार्क केलं परत एकदा. त्यानंतर आपल्याला ह्या अशा प्रकारे आपली ही डिझाईन पाहायला भेटते. त्याच्यानंतर इकडे केलं ते हे गवत ऍड केलं. त्याच्यानंतर त्याच प्रकारे या साईडला देखील मी ऍड केलं. अशा प्रकारे हे ऍड केल्यानंतर थोडंसं बॅकग्राऊंडला टेक्स्चर लुक देण्यासाठी मी ते लेअर ऍड केलेली सॉफ्ट लाईट आणि इकडे ऑपेसिटी तुम्ही 54 बघू शकता. त्याच्यानंतर इथे ही लाईट PNG ऍड केली, जसं की मी उन्हाचा म्हणजे उन्हाची वेळ असं दाखवलेलं आहे. त्याचे देखील इथे तुम्ही बघू शकता स्क्रीन ठेवलेली आहे मी, ऑपेसिटी 100 ठेवलेली आहे. बाकी इकडं हा आपला मराठी फॉन्ट पॉपिन्स टायपिंग करून त्याला इकडे ग्रेडियंट अप्लाय केलेले. सेम हे दिन हे देखील कॉपी करून घेतलेलं, त्यामुळे सेम आहे. त्याच्यानंतर इकडे खाली राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा हे अशा प्रकारे टेक्स्ट टाकलेले आहे, कारण की 1 जुलैला असतो तो म्हणजे महाराष्ट्रीय कृषी दिन, म्हणून राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा. त्याच प्रकारे वरच्या साईडला देखील एक कोट्स टाकलेले, शेतीची साथ विकासाचा ध्यास, शेतकरीच आहे महाराष्ट्राचा श्वास. हे अशा प्रकारे मी हे टेक्स्ट टाकलेले आणि ते देखील पॉपिन्स मीडियम फॉन्टच्या माध्यमातून टाकलेले. त्याच्यानंतर आता इथे कृषी हे टेक्स्ट तुम्ही बघू शकता, त्याला मी ग्रुपमध्ये घेतलेले आणि कॉमन त्यांना ओव्हरले अप्लाय केलेला आहे. कशा प्रकारे तुम्हाला वाटते कमेंट करून नक्की सांगा. बाकी याचा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर इकडे मी खालच्या साईडला हा फुटर ऍड केलेला आहे. तुम्ही बघू शकता, तुम्ही तुमच्या नेत्याचा वगैरे असं करू शकता. आता इकडे समजा तुम्हाला लोगो ऍड करायचं झालं तरी इथे करू शकता. तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही या लोकेशनला तुम्ही तुमचा लोगो ऍड करू शकता, किंवा जर समजा इकडे देखील तुम्ही तुमचा लोगो नक्कीच ऍड करू शकता. तर हे अशा प्रकारे ही डिझाईन कंप्लीट केलेली आहे. बाकी इकडे लोगो ऍड करून घेतला माझा आणि फायनल लुक हे अशा प्रकारे कॅमेरा रॉ फिल्टर नंतर अप्लाय केल्यानंतर हे अशा प्रकारे चेंजेस पाहायला भेटतात. आता कॅमेरा रॉ फिल्टर अप्लाय केल्यानंतर डिझाईन कशी उठून दिसते हे तुम्हाला नक्कीच
समजत असेल आणि याच्यावरती जर तुम्हाला नक्कीच सेपरेट जर व्हिडिओ हवे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. जास्त कमेंट आले तर आपण नक्कीच कॅमेरा रॉ फिल्टरवर कशाप्रकारे आपण आपली डिझाईन अजून अट्रॅक्टिव्ह, अजून कलरफुल, अजून शार्प करू शकतो हे नक्कीच मी तुम्हाला सांगेल. पण त्यासाठी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.